नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत आहोत। पुन्हा एकदा घराचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे। मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। हे बघा, सध्या फरची बसवायचं काम चालू आहे, तर त्यामुळे अंगणामध्ये सगळीकडे फरचीचे बॉक्स पडलेले आहेत। जिकडे तिकडे नजर जाईल तिकडे फक्त फरचीचे बॉक्स दिसत आहेत। सगळीकडे नुसता पसारा आहे। तर चला आता आपण जाऊया आतमध्ये। आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी आपण बघूया हॉलमध्ये काय चालू आहे। हे बघा, हॉलमध्ये हे जिन्याचं ग्रेनाइट जे आहे ते त्यांनी जोडून ठेवलेलं आहे। बाकी सगळं ग्रेनाइट जे आहे ते लावून झालंय। खिडक्यांचं पण ग्रेनाइट जे आहे ते जवळपास आवरलेलंच आहे आणि दरवाजांचं ग्रेनाइट तर सगळं लावून झालेलं आहे। तर आपण जाऊया बेडरूम मध्ये। हे बघा, ह्या बेडरूमच्या खिडक्या आहेत आणि हे ग्रेनाइट जे आहे ते लावलेलं आहे। तर ग्रेनाइटचा कलर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा। हा आहे आपला जिन्याचं संपूर्णच ग्रेनाइट जे आहे ते चिटकवायचं अजून बाकी आहे। वरचं खिडक्यांचं सगळंच ग्रेनाइट कंप्लीट झालेलं आहे। तर चला आता आपण जाऊया किचन बघायला, कारण किचनचं ओट्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि तसंच किचन मधली स्टाईल देखील या ठिकाणी लावून झालेली आहे। तर आपण बघूया सगळ्यात आधी किचनची स्टाईल। तर छान अशी म्हटलं किटल्यांची चहाचे कप हे कॉमन झालेलं आहे, तर त्यामुळे थोडंसं वेगळी किचनची स्टाईल जी आहे ती आम्ही निवडलेली आहे। तर फळं, ज्यूस, फ्रूट अशी आहे आणि जी प्लेन व्हाईट दिसतीये तर त्याच्यावरती अंदूक फळं आहेत आणि किचन वाट्याचं काम देखील आपलं पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे। किचन वाट्याचं आणि बाकीच्या खिडक्यांचं सगळं ग्रेनाइट सेम आहे। तर तुम्हाला किचनचं ग्रेनाइट कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसंच आपलं टॉयलेट बाथरूमचं फ्लोरिंगचं आणि स्टाईलचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। बाथरूममध्ये आम्ही पूर्ण वरपर्यंत स्टाईल जी आहे ती लावून घेतली आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण साफसफाई करतो त्यावेळेस ते एकदम सोपं होऊन जातं। या बाजूला देवघरात स्टाईल लावण्याचं काम चालू आहे। देवघराच्या स्टाईलमध्ये बऱ्याचशा डिझाईन होत्या, पण मला हीच डिझाईन खूप आवडली, कारण ह्या स्टाईलमध्ये पणत्या आहेत, समय आहे, त्याचबरोबर स्वस्तिक देखील आहे। तर तुम्हाला देवघरातील स्टाईल कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अजून भरपूर काम बाकी आहे। या बाजूला बरंचसं ग्रेनाइट जे आहे ते लावायचं बाकी आहे। तसंच आतमध्ये पण जिन्याचं ग्रेनाइट पडलेलं आहे। तर अजून बरंचसं काम बाकी आहे। तर चला मंडळी, आजचा व्लॉग आपण या ठिकाणी थांबूया। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।